ते केले जाते। चला शेवटचा प्रश्न अब्दुल सत्तार। प्रश्न असा आहे का ज्या ज्या ठिकाणी वन विभागाच्या डोंगराळ भाग आहे, ज्या ज्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये MREGSच्या माध्यमातून आपण कमीत कमी आपली बॉर्डर आणि शेतीच्या याच्यामध्ये एखादी चर करू शकता का? ते केल्यानंतर कमीत कमी शेतीचं नुकसान होणार नाही, माणसाचं नुकसान होणार नाही। आणि आपले अधिकारी म्हणतात का ज्या ठिकाणी पिंजरा लावायला सांगितलं बिबट्या येऊन गेला, ते खरा येऊन गेला का, कोणाचं नुकसान झालं का, त्यानंतर आम्ही लावू। आज आपण असा आदेश द्या का ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना पिंजरे लावून त्यांना धरण्यात येईल, असं तरी आदेश द्यायला पाहिजे। बेजबाबदारपणाने काही अधिकारी खालीच बोलतात का जेव्हा नुकसान होणार नाही आम्ही करणार नाही। या दोन गोष्टीकडे आपण लक्ष दिलं अध्यक्ष महोदय, तर मला वाटतं का MREGS मध्ये पैसा आहे आणि MREGSच्या माध्यमातून वन विभागाची जमीन आणि प्रायव्हेट जमीन याच्यामध्ये एक चर केलेली तर तो तिकडे येणार नाही आणि एक बांधासारखा राहील, थोडाफार तरी संरक्षण मिळू शकतो शेतकऱ्याला, इतकी नम्र विनंती। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य अब्दुल सत्तारजींनी सांगितल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याची जमिनी वन याच्या बॉर्डरवर बांबूची 60 फुटाची रोपं लावण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जमलं तर चर पण खोदू।